भगवान बुद्ध हे शाश्वततावादी नव्हते, कारण शाश्वततावादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते. शाश्वततावाद जर मानला तर त्यामध्ये पृथक पृथक म्हणजे वेगळा किंवा वेगळे अस्तित्व असलेला आणि अमर म्हणजे जो कधीही मरत नाही अशा आत्म्याचे अस्तित्व कल्पावे लागते. त्या आत्म्याच्या अस्तित्वाची कल्पना करावी लागते आणि त्यास बुद्धाचा विरोध होता. भगवान बुद्ध हे उच्छेदवादी होते काय? आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्याने बुद्ध हे स्वाभाविकताच म्हणजे नैसर्गिकताच उच्छेदवादी असतील अशी अपेक्षा असणार. परंतु आपण खरे पाहता खरोखरच उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी बुद्धाने अलगुद्दपम्म सुत्तात तक्रार केली आहे.